शनिदेव ह्या लोकांना देतात कर्माची फळे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्याय देवता आणि कर्माचे दाता मानले जाते. ते व्यक्तीला त्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचे दैनंदिन वर्तन, तुमचे कर्म आणि विधी यांचे थेट शनिदेवाशी कनेक्शन आहे. एखाद्याची चहाडी आणि विश्वासघात हे गंभीर कर्मदोष. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय श्रद्धेनुसार एखाद्याचा विश्वास संपादन करून तो तोडणे हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. त्याचप्रमाणे चहाडी करणे, वाद निर्माण करण्याची, एका व्यक्तीचे शब्द दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे किंवा एखाद्याबद्दल त्याच्या पाठीमागे वाईट बोलणे ह्या गोष्टी देखील नकारात्मक कर्माची श्रेणीत येतात. असे मानले जाते की अशा कृतीमुळे समाजात अविश्वास, मतभेद आणि मानसिक ताण वाढतो. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवते किंवा त्यांचा विश्वासघात करते, तेव्हा तिचे नातेसंबंध हळूहळू कमकुवत होतात. ज्योतिषशास्त्रानुसार याला एक कर्मदोष मानले जाते. तर शनिदेव कर्माची फळ कसे देतात? धार्मिक श्रद्धेनुसार शनिदेव त्वरित शिक्षा देण्याऐवजी व्यक्तीला त्याच्या कर्माचे परिणाम कालांतराने भोगायला लावतात. असे म्हटले जाते की जे लोक इतरांना फसवतात त्यांना आयुष्यात विश्वासघाताच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तसेच त्याप्रमाणे जी व्यक्ती चहाडी आणि निंदा करण्यात वेळ घालवते तिला सामाजिक प्रतिष्ठा गमावणे, नातेसंबंधात दुरावा आणि मानसिक अशांतता यासारख्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तसेच शनिदेवांचा प्रभाव व्यक्तीला आपल्या वाईट कर्माची जाणीव करून देतो आणि त्यांना योग्य मार्गावर परत येण्याचे मार्गदर्शन करतो. तर कोणत्या सवयीमुळे शनिदेव क्रोधित होऊ शकतात? तर ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार काही विशिष्ट वर्तनशैली शनिदेवांना अप्रसन्न करू शकतात. यामध्ये इतरांचा विश्वासघात करणे, चहाडी करणे आणि निंदा करणे याचा समावेश आहे. याशिवाय स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी खोटे बोलणे, दुर्बळ आणि गरीब किंवा गरजू लोकांचा अपमान करणे, अप्रामाणिकपणा आणि फसवणुकीचा अवलंब करणे, तसेच आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे हे देखील अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की शनिदेव न्याय, सत्य आणि कर्माचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. जे प्रामाणिकपणा, शिस्त आणि सत्यनिष्ठेचे जीवन जगतात त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद लाभतो. तर जे चुकीच्या आचरणात गुंततात त्यांना जीवनात आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे? तर धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्तीने आपल्या वर्तनात सुधारणा केली पाहिजे. सत्य बोलणे, इतरांच्या भावनांचा आदर करणे, गरजूंना मदत करणे आणि कोणाचाही विश्वासघात न करणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ह्या व्यतिरिक्त दानधर्म, शनिमंत्राचा जप करणे आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची सेवा करणे हे लाभदायक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपली कर्मे सदाचारी ठेवावीत, कारण कर्मे शुद्ध ठेवणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शनिदेव प्रत्येकाच्या कर्मानुसारच फळ देतात. जर तुम्हाला इतरांचा विश्वासघात करण्याची किंवा त्यांच्या पाठीमागे चहाडी करण्याची सवय असेल तर शनिदेवाचा रोष महागात पडू शकतो. माणसाच्या अशाच काही सवयी गंभीर कर्मदोष बनतात आणि शनिदेव त्याचे फळ देतात. जर तुम्हाला इतरांचा विश्वासघात करण्याची किंवा त्यांच्या पाठीमागे चहाडी करण्याची सवय असेल तर शनिदेवाचा रोष महागात पडू शकतो. माणसाच्या अशाच काही सवयी गंभीर कर्मदोष बनतात आणि शनिदेव त्याचे फळ देतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.